खासदार सुप्रिया सुळे आपल्याबरोबर आहेत। सुप्रियाताई, आज निवडणूक आयोगावरती इंडिया आघाडीचा मोर्चा आहे। मोर्चा कशा पद्धतीने असणार आहे? कारण की राहुल गांधींनी प्रेझेंटेशन देऊन मतचोरी झाली आहे हे सिद्ध केलं। अतिशय लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींचा विचारधारा पुढे घेऊन अतिशय शांततेच्या मार्गाने होईल। आमची एवढीच मागणी आहे की जे काही आरोप प्रत्यारोप झालेत पारदर्शकपणे इलेक्शन कमिशननी त्याची इन्क्वायरी लावावी आणि देशाला उत्तर द्यावी, एवढीच आमची मागणी आहे। परंतु इलेक्शन कमिशनवरती आरोप झाले, उत्तर द्यायला मात्र सत्ताधारी मुख्यमंत्री, सत्ताधारी पक्षातले नेते मंडळी समोर येताना पाहायला मिळाले। हेच गंमत आहे की इलेक्शन कमिशनकडून स्टेटमेंट येत नाही आहेत, पण सत्ताधारी काय आहेत? जर तुम्ही म्हणताय की ती स्वायत्त संस्था आहे, तर स्वायत्त संस्था जर असेल तर सरकारने उत्तर द्यायची गरजच नाही ना। म्हणजे एक हात दूरच असलं पाहिजे ना सरकार का डिफेंड करतंय त्यांना? हेच एक मोठं प्रश्नचिन्ह आहे बाई। परंतु देवेंद्र फडणवीस म्हणतात की सलीम जावेदची स्टोरी कुठेतरी राहुल गांधी आणि शरद पवार कुठेतरी लोकांसमोर ठेवतात आहेत, अशा पद्धतीची टीका देवेंद्र फडणवीस करतात। हे खूप दुर्दैवी आहे, कारण देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि एक अनुभवी नेता म्हणून आम्ही सगळेच त्यांच्याकडे पाहतो। पण ह्याच्यात राजकारण आणू नये। आमचं म्हणणं आहे हा देश हा संविधानाने चालला पाहिजे, लोकशाही पद्धतीने आणि पारदर्शकपणे चालला पाहिजे। परंतु ही मतांची जी चोरी होते ती तुम्ही देखील खासदार झालात, जवळपास आता तुम्ही चौथी टर्म ही खासदारकीची। परंतु योगायोग माझा पण डेटा मी काढते की एक मिनिट हा रोहित, आपण पाहिलं की खासदार सुप्रिया सुळे जे आहेत त्या लोकसभेच्या अधिवेशनाकरता निघालेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अधिवेशनाकरता निघालेले आहेत आणि आज संपूर्ण राहुल गांधींचा मोर्चा आज निघतोय। तरी तुमच्या मतदारसंघात मतांची चोरी झाली? माझं म्हणणं आहे माझी आजपासूनच इन्क्वायरीची सुरुवात करा, बाकी कुणाची कशाला करा। त्याच्यामुळे नेहमी माणसांनी स्वतःपासून सुरू करावं। माझा पहिला डोटा हा प्राथमिक डेटा आहे, मी माहिती काढते, अजून पूर्ण नाही, मी पुन्हा रिपीट करते। प्राथमिक डेटा आहे की माझ्याच लोकसभा मतदारसंघात लोकसभा टू विधानसभा 1.5 लाख मतं, 1,60,000 मतं वाढली आहेत। आता मी हे प्राथमिक म्हणते, आज उद्यामध्ये मला पूर्ण डेटा येईल तो मी तुमच्यावर शेअर करेन। मी याची वाट अनेक खासदार देखील म्हणतात की आमच्या मतदारसंघामध्ये मतांची चोरी झाली आहे, बळवंत वानखेडे असतील आणि इतर देखील। नाही, आता माझं म्हणणं आहे की सगळाच डेटा येऊ दे ना बाहेर, एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे ना, कशाला आपण आरोप प्रत्यारोप। आमचं म्हणणं आहे पारदर्शक व्हावं। आमचं म्हणणं आहे जर झालं असेल तर ते देशाला कळलंच पाहिजे ना, हा देश लोकशाही आहे हो। परंतु राहुल गांधींकडनं शपथपत्र मागताय ECI, म्हणते शपथपत्र द्या म्हणून 10 दिवसात। शपथपत्र कशाला पाहिजे तुम्हाला? एक आरोप झालाय त्याचं उत्तर द्या, विषय संपला। जर काही नसेलच तर शपथपत्र कशाला पाहिजे? परंतु निवडणूक आयोगावरती आजचा मोर्चा हल्ला देतात। नाही, आम्ही पारदर्शक लोकशाही वाचवण्यासाठी हे करतोय। चंद्रकांत पाटील म्हणतात की सांगलीमध्ये लवकरच मोठा पक्षप्रवेश होईल भाजपमधनं। होऊ दे ना मग। म्हणजे दुर्दैव आहे की सगळे प्रवेश बाहेरूनच घ्यावं लागतात भारतीय जनता पक्षाला। भारतीय जनता पक्षाचा टॅलेंटचं काय झालं? स्वतःचं टॅलेंट दाबायचं। ज्यांनी खुर्च्या उचलल्या, सतरंज्या गेल्या, लाट्या खाल्ल्या, ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते गेले कुठे? यांना इनकमिंग शिवाय चालतच नाही दिसतंय। सगळा बाहेरचा टॅलेंट आहे त्यांच्याकडे, खुद का कुछ नाही आहे। धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। सुप्रियाताई होत्या। खरं तर संसदेच्या अधिवेशनाकरता सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत आणि आज राहुल गांधी आणि सोबतच इंडिया आघाडीचा संपूर्ण निवडणूक आयोगावरती मोर्चा होतोय। सातत्यानं मतचोरीचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जातोय। आज इंडिया आघाडीचे सर्वच खासदार जे आहेत ते निवडणूक आयोगावरती मोर्चा घेऊन जाताना पाहायला मिळतील आणि एकंदरीतच मोठा हल्लाबोल मोर्चा जो आहे तो या विरोधी पक्षातल्या खासदारांकडनं थोड्याच वेळात इलेक्शन कमिशनवर अर्थात निवडणूक आयोगावरती काढला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।